मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मनू भाकर यांची एकूण संपत्ती किती आहे आज आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर जाणून घेऊया। कांस्य पदकाला गावसनी घालणारी मनू भाकर करोडपती सध्या देशात सर्वत्र पॅरिस ऑलिम्पिक 2024 चर्चा आहे। भारताने नुकतीच ऑलिम्पिकमध्ये पदकाचे खाते उघडले असून भारतासाठी कांस्य पदक जिंकले आहे। यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक जिंकण्याचा मान मनूने तिने 12 वर्षाचा नेमबाज दुष्काळ महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक जिंकून संपवला। अवघ्या 22 वर्षे असलेली मनू भाकर तिच्या अप्रतिम कामगिरीमुळे जगभरात प्रसिद्धी झाली आहे। युवा नेमबाज मनू भाकरने वयाच्या अवघ्या 22 वर्षी क्रीडा विश्वात मोठे स्थान निर्माण केले आहे। विश्व म्हणजे 2018 पासून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी पदक जिंकत आहे। तिने IASSF विश्वचषकाशिवाय राष्ट्रकुल स्पर्धेतही उत्तम कामगिरी बजावत पदके जिंकली आहेत। मनू आता तरुण वयात करोडपती झाले आहे। तिची एकूण संपत्ती किती आहे चला तर जाणून घेऊया। काही रिपोर्टनुसार मनू भाकरची एकूण संपत्ती 12 कोटी रुपये, यामध्ये तिचे टुर्नामेंट पैसे, बक्षिसांची रक्कम, प्रायोजकत्व आणि समर्थन यांचा समावेश आहे। महत्त्वाची बाब म्हणजे मनूच्या सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता असून इंस्टाग्रामवर तिचे 2 लाख फॉलोअर्स आहेत, तर एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे 1.5 लाख फॉलोअर्स आहेत। भारतात शूटिंगची पोस्टगर म्हणून आता मनूचा उल्लेख केला जात आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनूवर एकूण 1.68 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत। हे पैसे तिच्या पिस्तूल, पॅलेट्स आणि गोळ्यातील सर्व्हिंगसाठी खर्च करण्यात आला आहे। या व्यतिरिक्त जर्मनीतील एक खाजगी प्रशिक्षकाकडे त्याच्या प्रशिक्षणासाठी हे खर्च करण्यात आले आहेत। मनू भाकर ही हरियाणा राज्यातील झज्जर जिल्ह्यातील रहिवासी असून तिच्यावर आता बक्षिसांचा वर्षाव केला जात आहे। यापूर्वी तिने कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदक जिंकल्यानंतर तिला हरियाणा सरकारने 2 कोटी रुपये दिले होते। त्याचवेळी स्पर्धा जिंकल्यानंतर तिला बक्षिसांची भरपूर रक्कम देखील मिळाली होती। मनू उल्लंघनी बाब म्हणजे मनू भारत सरकारच्या लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम स्कीमचा देखील एक भाग आहे। तर मित्रांनो, अशा इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।